नमस्कार, शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शामियाना किचन्समध्ये पापलेट थाळीमधील मच्छी फ्राय आणि पापलेटचं कालवण बनवणार आहोत. ही रेसिपी झटपट तयार होणारी आहे, त्याचबरोबरीने चवीला देखील तितकीच छान आहे. कोणीही बनवू शकतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी इथे प्रथम वाटण बनवून घेतोय. वाटणामध्ये ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत, चिरून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या, जर मोठ्या असतील तर कमी घाला आणि लहान असतील तर जास्त घाला. यानंतर इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तिखटाच्या प्रमाणानुसार हिरव्या मिरच्या घेऊ शकता. यानंतर आलं घालून थोडंसं पाणी घालून वाटून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे बारीक अशी वाटून पेस्ट तयार झालेली आहे. चला तर यानंतर इथे पापलेट मॅरिनेशनच्या प्रोसेसकडे वळूयात. यासाठी इथे पापलेटची डोकी न घेता फक्त मधील तुकडे घेतलेले आहेत. इथे अशा प्रकारे काप करून घेतले. मॅरिनेशनसाठी इथे हळद घालतोय, त्याचबरोबरीने साठवणीचं लाल तिखट घ्या किंवा साधं लाल मिरची पावडर घेतली तरीही चालेल. यामध्ये गरम मसाला घाला, चवीनुसार मीठ घाला आणि ठेचून लसूण घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचंय. सगळ्या मच्छीला प्रॉपर असा हा मसाला लावून घ्यायचा आहे. लसूण देखील छान लावायचा. यानंतर इथे चिंचेचा कोळ तयार करून घ्यायचा. यासाठी पाण्यामध्ये चिंच भिजू घाला. यानंतर ते गॅसवरती ठेवून छान अशी चिंच मुरेपर्यंत शिजवून घ्यायचं. इथे चिंचेचा कोळ तयार झालेला आहे. इथे कालवण बनवण्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घाला. त्यामध्ये तयार हिरवं वाटण घालायचंय. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. यामध्ये हळद घालायची आहे. हे संपूर्ण एकजीव मिक्स करून घ्यायचंय. इथे आपण हे जिन्नस फ्राय करून घेतलेले नाही, त्यामुळे इथे छान असं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे मसाला. यामध्ये चवीनुसार लाल तिखट घाला. इथे आपण मॅरिनेशनच्या प्रोसेस वेळी देखील लाल तिखट घातलेला आहे. यामध्ये थोडी काश्मीरी पावडर देखील घाला. यानंतर हे थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. मिक्सरच्या भांड्यात आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडं पाणी घालून संपूर्ण मिक्स करून घेऊन तेच पाणी यात घातलेलं आहे. सुरुवातीला थोडं पाणी घालायचे. उकळी आली की यामध्ये मॅरिनेट केलेले पापलेट माशाचे तुकडे घालायचे. यानंतर ज्या प्लेटमध्ये आपण मॅरिनेशन केलेलं त्यात पाणी घालून ते पाणी घालायचे. यानंतर चिंचेचा कोळ घालायचा आणि अलगदपणे हे मिक्स करून घ्यायचंय. इथे छान अशी उकळी आलेली आहे. चिंचेचा गर काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण चिंच घालून आवश्यकतेनुसार जेवढं रस्स्यासाठी पाणी हवंय तेवढं घाला आणि इथे मच्छी अलगदपणे मिक्स करून घ्या. इथे 3 ते 4 मिनिटे छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं. यामध्ये चवीनुसार मीठ घाला. मॅरिनेशनच्या प्रोसेस वेळी देखील मीठ घातलेलं आहे. इथे रस्सा वाढवलाय त्यामुळे कालवणासाठी आपण इथे मीठ घातलेलं आहे. इथे अगदी सोप्या पद्धतीने मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे. यानंतर पुढे इथे फिश फ्राय पाहणार आहोत. यासाठी इथे मच्छीची डोकी घेतलेली आहेत. ही डोकी खूप पौष्टिक असतात, त्यामुळे ही खायला हवी. इथे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा. यामध्ये 2 पळ्या तेल घालायचं. यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे. इथे गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय होती, नंतर ती गॅस बंद केलेला आहे. यानंतर यामध्ये लाल तिखट, इथे साठवणीचं लाल तिखट घाला, काश्मीरी पावडर घाला. यानंतर हळद, ठेचलेला लसूण घालायचं. लसूण ठेचूनच घालायचं जेणेकरून चवीला तो छान लागतो आणि मच्छीला फ्लेवर छान उतरतो. यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि मच्छी घालायची आहे. इथे मच्छीचे डोके घेतलेले आहे. छान असं हे यावरती मीठ घालून हे परतून घ्यायचे. छान टेस्ट येते. हे संपूर्ण मसाले मच्छीला छान लावून घ्यायचे आणि 3 ते 4 मिनिटांसाठी मच्छी शिजेपर्यंत परतायचे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. वरनं कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे. इथे ही छान चमचमीत अशी मच्छी फ्राय तयार होतं. इथे ना मॅरिनेशन केलेलं आहे ना काही, फक्त आणि फक्त सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे मसाले वापरून. शेवटी मच्छी फ्राय वरती चाट मसाला घाला. चमचमीत अशी टेस्ट येते आणि वेगळाच स्वाद तयार होतो.
इथे पापलेट थाळीमधील दोनही रेसिप्या तयार झालेल्या आहेत. या रेसिप्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. छान असं भाकरी, चपाती, भात या सर्वांसोबत सर्व करू शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा. तुम्हाला पुढील कोणती रेसिपी हवी आहे तेही नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.